मित्रांनो नमस्कार, मी योगेंद्र पाटसुते यशोदीप ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्या सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सन्माननीय अशोकजी काकडे साहेब यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी उत्पादक खरेदीदार संमेलन आयोजित केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी हे संमेलन आहे। कृषी क्षेत्रामध्ये शेतीमध्ये शेतकऱ्याचा उत्पादित होणारा माल याला भेटावा, योग्य बायर भेटावा, योग्य एक्सपोर्टर भेटावा या उद्देशानं त्यांच्या चांगल्या संकल्पनेतून या संमेलनाचं आयोजन केलं जातं आहे। खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं संमेलन आयोजित केलं जातं आहे आणि त्याचा फायदा निश्चित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे। खरं तर आणि खरोखर त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे, आदर्श आहे, त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे। याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपला जो आहे GCC कंट्रीमध्ये 19% होतो। GCC कंट्री म्हणजे ते तुम्हाला UAE आहे, कतार आहे, ओमान आहे, सौदी, त्याच्यामध्ये होतो। तर पर्सेंटेज वाईज तुम्ही याच्यामध्ये बघू शकता तर हे आपले मेन मार्केट आहे। आणि आपला जो एक्सपोर्टर आहे जनरली जेव्हा स्टार्ट करतो तर हा UAE मार्केटमध्ये दुबईमधूनच जनरली स्टार्ट होतो। आता कोणते प्रॉडक्ट आपले जास्त एक्सपोर्ट होतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नॉन बासमती राईस आहे, बासमती राईस आहे, बफेलो व्हीट आहे। त्यानंतर तुम्ही जर याच्यामध्ये एक चेक केलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल म्हणजे ताजा भाजीपाला आणि फळे याचं पर्सेंटेज फक्त 7% आहे। हा एक खूप मोठा स्कोप आहे, कारण जगामध्ये सगळ्याच व्यक्तींना फ्रेश फ्रूट आणि व्हेजिटेबलची आवश्यकता असते। आणि जर आपण जॉग्राफिकली बघितलं तर बऱ्याच देशांमध्ये वाळवंट आहे, काही देशांमध्ये जे आहे बर्फ आहे, त्यामुळे ते पिकवू शकत नाही 12 महिने भाजीपाला आणि फळं। मग अशा वेळेस आपला जो देश आहे जिथे आपल्याला प्रत्येक सीझनमध्ये नवीन भाजीपाला किंवा फळं मिळतात तर हे आपल्यासाठी सर्वात मोठं पोटेन्शियल आहे। तर हा 7% जो आहे हा आपण 10%, 20%पर्यंत वाढवू शकतो, त्याच्याचपर्यंतसुद्धा समोर जाऊ शकतो। जर आपल्याला हे करायचं असेल तर आपल्याला शेतकऱ्यांसोबत काम करावं लागेल, कारण एक्सपोर्टसाठी क्वालिटी प्रोडक्शनची आवश्यकता असते। आणि जर आपला माल इंटरनॅशनल स्टँडर्डच्या तोडीचा असला तर आपण नक्कीच जे आहे या 7%वरून समोर कधीही जाऊ शकतो। नेक्स्ट तर आता हा एक सिनेरिओ झाला की ॲपेडा काय आहे, त्यांचं मॅन्डेट काय आहे आणि आपला कोणता माल एक्सपोर्ट होतो, कोणत्या देशात एक्सपोर्ट होतो। आता जर समजा तुम्हाला एक्सपोर्टर बनायचं आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं की एक्सपोर्टर बनणं म्हणजे खूप मोठी काहीतरी एक चॅलेंज आहे, असं नाही आहे। एक्सपोर्टर कोणी बनू शकतं आणि एक्सपोर्ट बनण्यासाठी काय काय करावं लागतं याबद्दल एक थोडी माहिती देतो आहे। नेक्स्ट पेज। तर सर्वात पहिलं आपल्याला जे आहे त्या लिगल रिक्वायरमेंट चेक करावं लागतात। लिगल रिक्वायरमेंट काय आहे की सर्वप्रथम जे आहे ती आपली एक कंपनी असावी, कंपनी असू शकते। ती कंपनी जी आहे ती पार्टनरशिप असू शकते, कोऑपरेटिव्ह असू शकते, FPOs असू शकतात, LLP असू शकतात। तर आपला जो एक कंपनी असावी जी भारतामध्ये कुठेतरी रजिस्टर असावी आणि त्यानंतर त्याचं एक बँक अकाउंट असणं आवश्यक आहे। कंपनी ओपन करताना ऑब्व्हियसली आपण जे एक बँक अकाउंट असतं त्याचं, त्यानंतर त्या कंपनीचं पॅन कार्ड आवश्यक आहे जे तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशनच्या वेळेस करता आहे। त्यानंतर या सगळ्या कंपनी आपली तयार झाली आहे, अकाउंट आहे, पॅन कार्ड आहे, GST सर्टिफिकेशन झालं आहे। त्यानंतर जे आहे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला DGFT डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्या थ्रू एक लायसन्स काढायचं आहे, त्याचं नाव आहे इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड। इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड फार आवश्यक आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायचं असेल तर। आणि ही जी प्रोसेस आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स काढायची ती फार सोपी आणि ऑनलाईन केलेली आहे। आणि यानंतर तुम्हाला जे आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोडला ऑनलाईन अप्लाय करून ते इम्पोर्टर एक्सपोर्ट कोड घ्यायचा आहे। एक 4 ते 5 दिवसात तो इम्पोर्टर एक्सपोर्ट कोड आणि हे जे तुमचं लायसन्स राहणार आहे RCMC ही 5 वर्षासाठी जी आहे ती तुम्हाला व्हॅलिड राहणार आहे। कारण जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट कराल तर तेव्हा तुम्हाला कस्टममध्ये विचारण्यात येईल की तुमच्याजवळ ॲपेडाची RCMC आहे किंवा नाही। जर नसेल तर तुमचा कार्गो तिथे थांबून जाईल। त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं चेक करू शकता की आपला माल जसा ग्रेप्स कुठे कुठे जातात, ते देशात कोणत्या कोणत्या देशामध्ये जातात। आता ज्या देशामध्ये जातात आहे त्या देशाला आपण जे म्हणतो दीज आर अवर पोटेन्शियल मार्केट। तर या पोटेन्शियल मार्केटचा स्टडी विविध रिपोर्टद्वारे आपण ॲग्री एक्सचेंजमधून
करू शकतो. आता आपण त्यासाठी एखादा एक देश सिलेक्ट करतो आणि त्या देशामध्ये मग आपल्याला बायर फाइंड करावं लागतं. आपल्याला इम्पोर्टर फाइंड करायचं आहे. मग आता इम्पोर्टर फाइंड करायसाठी कसं करायचं, कारण आपली काही ओळख नाही आहे तिथे. मग याच्यामध्ये जनरली आपण करतो की बायर सेलर मीट घेतो इंटरनॅशनल लेवलचे. जर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना लक्षात असेल की अपेडा जे आहे दिल्लीला वर्ल्ड फूड इंडिया, सियाल इंडिया यासारखे मोठे मोठेसे ऑर्गनाईज करतो आणि तिथे आम्ही विदेशातल्या बायरांना बोलवतो. विदेशातले बायर आणि आपले एक्सपोर्टर यांचं जे आहे डायरेक्ट बोलणं करून आपण त्यांच्यासाठी जुळवायचा प्रयत्न करतो. सेकंडली जर तुमचं स्वतःचं काही कनेक्शन असेल तिथे, मे बी तुमचे फ्रेंड आहे, रिलेटिव्ह आहे, तर त्यांच्या थ्रूसुद्धा त्यांना इम्पोर्टर म्हणून तुम्ही करू शकता. थर्ड आहे की तुम्ही स्वतः तिथे गेले, तिथल्या जे मार्केट्स आहेत त्याचा सर्वे केला, तिथल्या काही लोकांना भेटले, तिथल्या मॉल्स यांनासुद्धा भेटले आणि त्याच्यामध्ये जर ऑर्डर जनरेट झाली तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला एक बाहेर शोधायचा आहे. आता बाहेर शोधायला तर होऊ शकते की बाहेरला जर समजा तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती असेल तर तो डायरेक्टली म्हणजे की ठीक आहे तुम्ही पाठवा. जर नसेल तर तो म्हणू शकतो की मला काही सॅम्पल पाठवा. मग तुम्ही सॅम्पल पाठवायचं. सॅम्पल टेस्ट केल्यानंतर जे आहे तो म्हणतो की ठीक आहे ओके, मग तुमचं निगोशिएशन चालू होतं प्राईसचं. प्राईस निगोशिएशन हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण काय होतं की जर समजा एक कोणते फळ घेतलं, मी पोमोनेटची एक जस्ट उदाहरण देतो की समजा तुम्ही ऑफर केलं की मी या क्वालिटीचं जे आहे पोमोनेट की तुम्हाला एक्स किमतीला देणार आहे आणि तुमचा बाहेर म्हणतो की साहेब तुम्ही एक्स किमतीला काय देता, त्याच्यापेक्षा तर 5-10 रुपये स्वस्त मला तुमचा बाजूचा देश देतो आहे. मग अशा वेळेस काय करणार आहे, मग आपण आपल्या ट्रान्झॅक्शन कॉस्ट ज्या आहेत त्या कमी कशा होतील आणि आपण कसं मॅच करू शकतो त्याला आणि क्वालिटी प्रोड्यूस देऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यांनी ऑर्डर दिली तर तो तुम्हाला ऑर्डर फिक्स करेल, तुम्हाला क्वालिटी स्पेसिफिकेशन देईल आणि तुमचा बाहेर तुम्हाला काय काय सर्टिफिकेशन लागतं ते सुद्धा सांगेल. या सगळ्या गोष्टीची माहिती घेतल्यानंतर जे आहे तुम्हाला आता ठरवायचं आहे की तुमचा जो माल आहे हा सीनी जाणार आहे म्हणजे समुद्रमार्गे जाणार आहे की एअरनी जाणार आहे म्हणजे वायुमार्गाने जाणार आहे. जर समजा तुम्हाला समुद्रमार्गाने करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला CA एक कस्टम हाऊस एजंट जे आहे ते नेमणं आवश्यक असतं. कारण त्यामध्ये डॉक्युमेंटेशन आहे, कंटेनर मुवमेंट आहे, कस्टमचं क्लिअरन्स आहे. यासाठी हा जो आहे हा ऑथराईज पर्सन असतो CA. आणि जर हेच तुम्हाला वायुमार्गाने करायचं असेल, फ्लाईटने पाठवायचं असेल तर यासाठी तुम्हाला एक आयटा एजंट जो आहे तो अपॉइंट करावा लागतो. आता आपला जो माल आहे जो समुद्रमार्गाने चालला आहे याला जर समजा आपल्याला असं वाटतं आहे की बाहेर खराब होण्याचे चान्सेस आहे तर आपण याचं कवर घेऊ शकतो, रिस्क त्याला इन्शुरन्स म्हणतो थ्रू ECGC. तर ह्या प्रिपरेशन्स आपल्याला करायच्या. नेक्स्ट या आपल्या प्रिपरेशन झाल्या की आपण प्रॉडक्ट सिलेक्ट केला, मार्केट सिलेक्ट केलं, आपल्याला बायर मिळाला, बायर मिळाल्यानंतर आपले निगोसिएशन झाले, आपले रेट ठरले आणि आपण डिसाईड केलं की तो एअर किंवा सीनी पाठवायचा, एजंट केला. ही सगळी प्रिपरेशन आपली झाली. नाव आपल्या हातात ऑर्डर आहे आणि आपल्याला पाठवायचा आहे. आता पाठवताना कोणताही माल जर आपण पाठवला तर तो रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. यासाठी जे आहे आपल्याला क्वालिटीचे जे पॅरामीटर्स आहेत ते बघणं आवश्यक असतं. आता जसं तुमचं फळ आहे तर फळामध्ये काय की शेप, साईज आणि कलर हा युनिफॉर्म पाहिजे. बऱ्याच फळामध्ये काळे डाग असतात, कुठे किड्यांचं इन्फेस्टेशन असतं, काही त्यामध्ये किडा आणि रोग येणं आवश्यक आहे किंवा येतच. तर त्याला जे आहे त्याला कंट्रोल करायसाठी तो पेस्टिसाईड, हर्बिसाईड या प्रकारचे विविध केमिकल त्यामध्ये मारतात. त्याची जर मात्रा इम्पोर्टिंग कंट्रीच्या रिक्वायरमेंटपेक्षा जास्त असला तर त्याला म्हणतात रेसिड्यू. हा रेसिड्यू जो आहे त्या प्रत्येक कंट्रीने आपल्याला डिसाईड करून दिला. जसं 0.02 असतं, 0.01 असतं. तर त्यानुसार आपल्याला जर आपलं सॅम्पल आपण लॅबॉरेटरीमध्ये टेस्ट केलं आणि आपल्या लक्षात आलं की त्याचे रेसिड्यू लेवल इम्पोर्टिंग कंट्रीच्या बरोबर आहेत म्हणजे त्याला मॅच करता येतात तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. परंतु जर समजा त्याचा रेसिड्यू दिलेल्या रेसिड्यूपेक्षा लेवलपेक्षा जास्त असला तर तो रिजेक्ट होणार आहे. अशा केसमध्ये तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की जो आपला शेतकरी आहे तो जे आहे फार कमी प्रमाणात आणि आवश्यक प्रमाणात जो आहे ते स्प्रेइंग करतो आहे आणि तेच पेस्टिसाईड स्प्रे करतो आहे जे पेस्टिसाईड आपले ॲप्रूव्ड आहेत, इंडियामध्ये ॲप्रूव्ड आहेत आणि ॲज वेल ॲज इम्पोर्टिंग कंट्रीमध्ये ॲप्रूव्ड आहेत. याची CIP नावाची जी संस्था आहे त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. नेक्स्ट प्लीज. आता ही पूर्ण आपली प्रोसिजर झाली. आता ॲपेडाकडून तुम्हाला काय मदत होते त्याच्याबद्दल सांगूया. तर ॲपेडाचं जे आहे ज्या स्कीम्स आहेत त्यांना आम्ही
15 फायनान्शियल कमिशन सायकल म्हणतो, जी 2021 ते 2026पर्यंत होती. 26 नंतर नेक्स्ट सायकल याच्यामध्ये येणार आहे. तर आता आपण एक बघूया की आपण ॲपेडा मार्फत काय काय सुविधा आपल्याला मिळू शकतात. नेक्स्ट प्लीज. मेनली आमच्या 3 विभागात आम्ही फायनान्शियल असिस्टन्स स्कीम्स केल्या आहेत. फर्स्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर, दुसरा आहे क्वालिटी आणि तिसरा आहे मार्केटिंग डेव्हलपमेंट. नेक्स्ट प्लीज. सर तुम्ही बघितलं असेल तर पॅक हाऊस नावाची एक संकल्पना आहे जी मी तुम्हाला सांगितलं, आणि सांगलीमध्ये 26 पॅक हाऊसेस आहेत. तर असं पॅक हाऊस जर तुम्हाला उभारायचं असेल तर त्यासाठी 40% मॅक्झिमम टू 2 करोड रुपये हे जनरल कॅटेगरीला मिळतं. परंतु जर बेनिफिशरी SC ST किंवा महिला असेल तर त्यांना 75% मॅक्झिमम टू 2 करोड रुपये मिळतात. हे जे सबसिडी आहे ही प्लॅन्ट अँड मशिनरी आणि बिल्डिंग याच्यावर मिळतात. तर यामध्ये काय आहे की तुम्हाला ग्रेडिंग मशीन, सॉर्टिंग मशीन, प्री कूलिंग, कोल्ड स्टोरेज या प्रकारचे सर्व युनिट तुमच्या पॅक हाऊसमध्ये असणं आवश्यक आहे. नेक्स्ट. या प्रकारचं पॅक हाऊस तुम्ही बरेच बघितलं असेल सांगलीमध्ये किंवा नाशिकमध्ये. नेक्स्ट. आता या पॅक हाऊसच्या आत काय असतं का, पॅक हाऊसच्या आत या प्रकारची जे व्यवस्था निर्माण केलेली असते ज्यामध्ये ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग होतं. आणि तुम्ही बघितलं की हायजिनिकली ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग होत आहे. महिला बघा अगदी त्यांनी ॲप्रॉन घातला आहे, मास्क घातला आहे. या प्रकारचं ग्रेडिंग, सॉर्टिंग त्याच्या प्रोसेसिंग हॉलमध्ये होत असतं. नेक्स्ट. या प्रकारचं पॅकिंग होतं बघा. यामध्ये युनिफॉर्म क्वालिटी आहे, कोणत्याही प्रकारचा किडा किंवा रोग तुम्हाला दिसत नाही आणि प्रॉपरली त्याला पॅकिंग केलेलं आहे. नेक्स्ट. आता सेकंड आहे की जे केळीमध्ये काम करतात, तर जेव्हा केळीची लोक काम करतात तुम्हाला हा एक प्रॉब्लेम नेहमी येतो की केळी जे आहे तुम्ही एक्सपोर्ट करतात त्यानंतर त्याच्यामध्ये डॅमेज मिळतो. कारण त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कटिंग करता तेव्हा त्याच्या हँडलिंगमध्ये कुठे डॅमेज होतो. बरेचदा आपण बघितलं असेल तर तुम्हाला कसं कळणार. तर यासाठी जे आहे फूड सेफ्टीच्या जे मानक आहेत, ज्याला आपण ISO 22000, HACCP, BRC या प्रकारचे जे सर्टिफिकेशन्स आहे हे प्रोसेसिंग युनिटसाठी त्यांनी घेऊ शकतात. आणि असा सर्टिफिकेट जर त्यांना घ्यायचं असेल त्या सुद्धामध्ये 50% 5 लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य आम्ही देतो. दुसरी गोष्ट आपण बरेचदा ऐकलं असेल की ग्लोबल गॅप आहे का तुमचं शेत, गॅप तुम्ही फॉलो करतो का. तर गॅप हा गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचा भाग आहे. म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस असतील तर त्यामध्ये जे इंटरनॅशनल मानांकन आहे त्यानुसार तुम्ही ती शेती करताय आणि त्याचं जर सर्टिफिकेट असलं तर विदेशामध्ये डायरेक्टली जे सुपर मार्केट्सवाले असतात. आणि जसं मी सांगितलं की विदेशामध्ये जर समजा युरोपला तुम्हाला पाठवायचं एक ट्रेसेबिलिटी नावाचा विषय येतो. ट्रेसेबिलिटीमध्ये काय आहे की जर मी एक फायनल ग्राहकांनी आज एक फळ घेतलं तर मला एक कळायला पाहिजे की मग फळ आलं कुठून, कारण मला फक्त तोच व्यक्ती माहिती आहे जो मला विकला. परंतु ट्रेसेबिलिटीमध्ये असं आहे की आपण फार्मपासून तर विदेशापर्यंत ग्राहकापर्यंत हे माहीत असतं की कोणत्या फॉर्ममधून आलं, कोणत्या पॅक हाऊसमध्ये पॅक झालं, कोणत्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट झालं. ही एक सिस्टम, एक सॉफ्टवेअर बनवलं त्याला आम्ही जे म्हणतो त्याला म्हणतो ट्रेसेबिलिटी सिस्टम. आणि ही जी ट्रेसेबिलिटी सिस्टम आताच आपण अध्यादेश काढलेला नोव्हेंबरमध्ये, यानुसार कोणत्याही शेतकऱ्याचा कोणताही माल जर सेसमुक्त आहे म्हणजे फळं आणि भाजीपाल्याला सध्या आपल्याला नियमनात हे नाही आहे, नियमनमुक्त असला तरी ते खरेदी करण्यासाठी बाजार समितीचं लायसन घेणं बंधनकारक केलेलं आहे. आत्ताच एक 15 दिवसापूर्वी हा अध्यादेश आलेला आहे, अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही. पण हा मोठा क्रांतिकारी निर्णय असणार आहे. कारण बऱ्याच वेळेला शेतकरी द्राक्षे, डाळिंब हे खरेदी करून जातात आणि कळत नाही आणि नंतर मग पैसे बुडवले जातात. आता लायसन्स ज्याचं आहे त्याच व्यापाऱ्याला तुम्ही खरेदी करू शकता. अगदी तामिळनाडूचा जरी कुणी जर व्यापारी आला असेल तर त्यांनी आमच्या बाजार समितीचं लायसन्स घेतलं तर आपण त्याला खरेदी करू शकतो. आपण शेतकऱ्यांनी सुद्धा आवाहन करण्यात येतं की त्यांनी याचं हे करा. याच्या व्यतिरिक्त आमचा एक विभाग आहे पणन मंडळ. आमच्या पणन मंडळाचे अधिकारी पण इथे उपस्थित आहेत. ओंकार माने जर उभे राहतो. आमच्या पणन विभागाच्या अनेक स्कीम्स आहेत. हे पुढे या थोडंसं एक फुले कृषी पणन मंडळ आहे, त्याचं विभागाने कार्यालय आमचं कोल्हापूरला आहे. आणि या पणन मंडळामार्फत सुद्धा अनेक स्कीम आपण राबवल्या जातो. शेतकऱ्याचा जर त्याला माल तारण ठेवून त्याला जर सध्या विक्री करायची नसेल तर माल तारण कर्जही आम्ही देण्याची व्यवस्था आहे. हे पणन मंडळामार्फत केली जाते. वेगवेगळ्या सबसिडीच्या स्कीम्स आहेत. वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रचा पणन विभाग कार्यरत असतो. तर तुम्ही जरूर आमच्या वेबसाईटवरती गेलात पणन मंडळाच्या तर संपूर्ण माहिती मिळेल. अशा पद्धतीने
केलेलं आहे. देशामध्ये जर आपला पणन विभाग जे महाराष्ट्राचं पणन खातं आहे ते सर्वात 1 नंबरचं आहे आणि सर्व